मंडळी, इराणमध्ये काहीही उरणार नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या एका वाक्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली. मध्य पूर्वेत पुन्हा मोठं युद्ध भडकणार का? आणि जर अमेरिका इराण युद्ध झालंच तर त्याचा थेट परिणाम भारतावर होऊ शकतो का? चला तर जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इराणला थेट आणि कठोर इशारा दिला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की इराणसाठी वेळ वेगानं संपत चाललेली आहे. त्यांना त्वरित निर्णय घेतला नाही तर इराणमध्ये काहीही उरणार नाही. ट्रम्प यांच्या या विधानामुळे जागतिक राजकारणात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर काही वेळातच देण्यात आला. या चर्चेत इराणमधील वाढत्या तणावावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. माहितीनुसार अमेरिका आणि इस्रायल पुन्हा इराणवर मोठ्या लष्करी कारवाईच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहे. या संघर्षाची सुरुवात 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यानंतर झाली होती. त्यानंतर संपूर्ण मध्य पूर्वेत तणाव वाढत गेला. जरी 8 एप्रिलपासून अमेरिका आणि इराण यांच्यात तात्पुरत्या युद्धविराम लागू असला तरी शांतता चर्चेत अजूनही कोणताही ठोस प्रगती झालेली दिसत नाही. इराण माध्यमांच्या अहवालानुसार अमेरिकेने इराणसमोर काही कठोर अटी ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये इराणने फक्त एकच अणुकेंद्र सुरू ठेवावं, उच्च प्रमाणात समृद्ध युरेनियम अमेरिकेकडे द्यावं, अणुकार्यक्रमावर कठोर नियंत्रण स्वीकारावं. मात्र इराणने या अटीवर नाराजी व्यक्त केलेली आहे. इराणचं म्हणणं आहे की अमेरिकेने त्यांच्या गोठवलेल्या मालमत्तेबाबत कोणतीही सवलत दिलेली नाही. तसंच युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठीही अमेरिका तयार नाही. दरम्यान पाकिस्तान या संघर्षात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री अलीकडेच तेहरान दौऱ्यावर गेले होते. याआधी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधीमध्ये उच्चस्तरीय बैठकही झाली होती. पण सर्वात मोठा प्रश्न आता हा आहे, जर अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा युद्ध भडकलं तर त्याचा परिणाम काय होईल? तज्ज्ञांच्या मते कच्च्या तेलांच्या किमती प्रचंड वाढू शकतात. जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. शेअर मार्केटमध्ये घसरण होऊ शकते आणि मध्य पूर्वेत आणखी अस्थिरता निर्माण होऊ शकते. भारतासाठी ही परिस्थिती चिंतेची ठरू शकते, कारण भारत मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतो. जर युद्ध वाढलं तर पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता संपूर्ण जगाचं लक्ष अमेरिका आणि इराणमधील पुढील चर्चेकडे लागलेलं आहे, कारण चुकीचा निर्णय आणि मध्य पूर्व पुन्हा युद्धाच्या ज्वाळांमध्ये सापडू शकतो का? तर मंडळी, अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्तामंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.